आज महाराष्ट्रात एक असा आवाज उठलाय जो धर्मवाद, जातवाद यापेक्षा विज्ञान आणि विवेकवादाला प्राधान्य देत आहे. एक अधिकारी, एक विचारवंत आणि एक प्रश्न. आपण खरोखर आधुनिक भारताकडे चाललो आहोत का? नमस्कार, मी राजेंद्र झेंडे आणि तुम्ही पाहता थेट वार्ता. तुकाराम मुंडे यांनी स्पष्ट सांगितलं, आम्ही कोणत्याही प्रकारचा 10वा किंवा 13वा न करण्याचा निर्णय घेतला आहे. विवेकवाद आणि विज्ञानाची कास धरून सामाजिक उपयुक्ततेला आम्ही प्राधान्य दिलं आहे. आजच्या आधुनिक युगात विज्ञानाची कास धरणे गरजेचे आहे. त्यामुळे सामाजिक उपयुक्तता आणि पर्यावरणाचे रक्षण करणे हेच आमच्या आईच्या संस्कारांना साजेसे ठरेल. खरं म्हणजे आपणही कोणत्याही प्रकारचा दिखावा न करता विज्ञान, विवेकवाद आणि सामाजिक उपयोगिता यावर भर दिला पाहिजे. आजच्या काळात हे वक्तव्य साधं नाही, ते एक आशादायक आणि दिशा देणारा आहे. जहां अंधविश्वास की दीवारें ऊंची होती है, जहां अंधविश्वास की दीवारें ऊंची होती है, वहां तरक्की की खिड़कियां बंद हो जाती है. आज आपण डिजिटल युगात जगतोय. AI, स्पेस, टेक्नॉलॉजी, इनोव्हेशन. पण दुसरीकडे अजूनही अंधश्रद्धा, भोंदूगिरी आणि अज्ञान. मग प्रश्न निर्माण होतो, आपण खरंच प्रगती करतोय का? मुंडे यांनी पर्यावरणाचा मुद्दा देखील मांडला आहे. आज झाडे तोडली जात आहेत, नद्या प्रदूषित होत आहेत. जर विज्ञान स्वीकारलं तर पर्यावरण वाचेल, आणि पर्यावरण वाचलं तरच मानवजात वाचेल. पेड़ों को काटकर जो शहर बसाए हमने, पेड़ों को काटकर जो शहर बसाए हमने, अब उसी शहर में सांस लेना मुश्किल हो गया. हा विचार नवीन नाही, पण महत्वाचा आहे. हा महाराष्ट्राच्या मातीतला विचार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी न्याय, समता आणि सुशासन दिलं. महात्मा फुले यांनी शिक्षणाचा दीप लावला. शाहू महाराजांनी सामाजिक न्याय दिला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान आणि विज्ञानाचा मार्ग दाखवला. जो किताबों से दोस्ती करता है, जो किताबों से दोस्ती करता है, वो कभी गुलामी स्वीकार नहीं करता. आज तुकाराम मुंडे यांच्यासारखे अधिकारी त्याच परंपरेला पुढे नेत आहेत. हा प्रसंग दाखवतो की महाराष्ट्र अजूनही जिवंत आहे. इथे अजूनही विचार जिवंत आहेत. इथे अजूनही परिवर्तन शक्य आहे. प्रश्न फक्त सरकारचा नाही, प्रश्न आपला आहे. आपण काय निवडतो? अंधश्रद्धा की विज्ञान, द्वेष की विकास? अगर बदलना है दौर तो सोच बदलनी होगी. अगर बदलना है दौर तो सोच बदलनी होगी, वरना इतिहास फिर खुद को दोहराएगा. जर तुम्हालाही वाटत असेल की महाराष्ट्राला विज्ञान, पर्यावरण आणि प्रगतीचा मार्ग हवा आहे, तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. कारण बदल एका विचाराने सुरू होतो. मी राजेंद्र शेंडे. पुन्हा भेटू एका नव्या विचारासोबत. तोपर्यंत विचार करत राहा, जागरूक राहा. थेट वार्ता चॅनल सोबत राहा. धन्यवाद.